हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा। विदर्भ, उत्तर मराठवाडा, घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा। नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी। नागपुरात खामला शाळा परिसरातलं रस्त्याचं अर्धवट कामामुळे शाळकरी मुलांची पावसात कोंडी। पालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 93%वर, गेल्या वर्षीपेक्षा जास्त साठा। खालापुरातील जेनित धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश। 70 पर्यटकांची सुखरूप सुटका। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल। 360 साक्षीदार, आज सुनावणी होणार। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकरचा समावेश। सीईटीतील विद्यार्थ्यांचे काँग्रेसने खोटे गुण दाखवले। भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी समोर आणल्या गुणपत्रिका। केंद्रीय आरोग्य मंत्री प्रल्हाद जोशी अत्याचारांच्या पाठीशी। प्रियंका गांधींच्या दाव्यानंतर लोकसभेत गदारोळ। नीटचा पेपर अनेकदा देता आला पाहिजे। खासदार श्रीकांत शिंदेंनी परीक्षांबाबत सांगितल्या सुधारणा। महाराष्ट्रातील आंदोलक गुन्हे मागे घेतले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे अन्न परवाने निलंबित। अहिल्यानगरमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला। 3 वर्षाचा बालक गंभीर जखमी। महानगरपालिकेच्या कारभारावर संताप। पीओकेमध्ये आंदोलकांवर गोळीबार। गोळीबारात 19 जणांचा मृत्यू। पाकिस्तान सरकारविरोधात काढला होता मोर्चा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। धरणातून पाणी न सोडताही गोदावरीला पूर। आवश्यक सुधारणा करणार, महापौरांचं आश्वासन। मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई। अंधेरीमध्ये 7 बांगलादेशी तृतीयपंथीयांना अटक। मुंबईतील अन्य बांगलादेशी तृतीयपंथीयांचा शोध सुरू। खोल समुद्रातील मच्छीमारांसाठी सॅटेलाइट फोनची सुविधा। मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार। सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आंदोलन। मूग खरेदी, खत वाटपाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं हादरला। जपानच्या दक्षिण भागात 7.1 तीव्रतेचा भूकंप।